आपण सुरू केलेला आहे. हाय प्रेशर बॉयलर चॅप्टर नंबर 2 आणि 8 मार्कांचा चॅप्टर आहे. ओके, याच्या आधीचा जो चॅप्टर होता इंट्रोडक्शन टू पॉवर प्लांट हा 12 मार्कांचा होता, हा 8 मार्कांचा आहे. हाय प्रेशर बॉयलर्स. मागच्या वर्षी सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला तुम्हाला थर्मल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट होता. तर त्या थर्मल इंजिनिअरिंग मध्ये ऑलरेडी तुमचं बॉयलर बद्दल बेसिक जे आहे ते झालेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय बॉयलर? कोणीतरी एक डेफिनेशन मला सांगू शकतं का? व्हॉट डू यू मीन बाय बॉयलर किंवा बॉयलरचं फंक्शन काय? एक कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा मला. व्हॉट डज बॉयलर? बरोबर, कन्व्हर्जन करता. ओके, थँक्यू. सो बेसिक काम जे आहे, बेसिक फंक्शन जे आहे बॉयलरचं काय आहे? स्टीम जनरेशन आहे. स्टीम जनरेशन, वाफ तयार करणं, बरोबर. आणि वाफ तयार कशासाठी करतो, काय करतो, हे सुद्धा तुम्ही मागच्या वेळेस बघितलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट विल डू, वी विल रिवाइज युअर नॉलेज अबाउट द बॉयलर्स. बॉयलरच्या विषयीचं आपण मागचं जे नॉलेज आहे ते थोडंसं आपण काय करू, पुन्हा एकदा रिवाइज करू. ओके, सो बॉयलर. सो आपल्याला याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय कोणता सब्जेक्ट शिकतोय, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. सो पॉवर प्लांट मध्ये नेमकं बॉयलरचं फंक्शन काय किंवा बॉयलर काय करतो हे आपल्याला सगळ्यात पहिले बघायचंय. सो बॉयलर जर आहे तर तो सगळ्यात मेनली कोणत्या प्लांट मध्ये लागणार आहे, तर स्टीम पॉवर प्लांट मध्ये लागणार आहे. स्टीम पॉवर प्लांट मध्ये बॉयलरचं मेन फंक्शन आहे. ओके, सो फर्स्ट बॉयलर. आता बॉयलरला प्रत्येक कॉम्पोनंटला त्याचं काहीतरी इनपुट असतं आणि त्या इनपुट पासून तो आउटपुट जनरेट करत असतो, बरोबर आहे. तर व्हॉट इज द इनपुट फॉर बॉयलर? फर्स्ट इनपुट इज ए वॉटर. आपण काय देतो त्याला? वॉटर देतो. अँड सेकंड इनपुट इज ए हीट इन द फॉर्म ऑफ फ्युएल. फ्युएल आणि हीट हे कंबाईन लिहिलं मी, कारण की आपण काय करतो, फ्युएल आहे, फ्युएललाच इग्नाइट करतो म्हणजे त्याच्यापासून हीट तयार होती. आणि हीट कशाला देतो आपण? वॉटरला देतो. कुठं देतो? बॉयलर मध्ये देतो. सो व्हॉट विल हॅपन इफ वी गिव्ह हीट टू द वॉटर? इट इज कन्वर्टेड इनटू स्टीम. पण ती स्टीम म्हणजे कोणती स्टीम असते? सो इट इज हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम. काय तयार होतं त्यापासून? हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम तयार होत असते. आता या हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीमचा नेमका उपयोग काय? आपण काय पाहिलंय की बॉयलर कशासाठी यूज होतो? बॉयलरचं फंक्शन काय? टू जनरेट हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम. ओके, हे झालं त्याचं फंक्शन. मग आपल्याला पॉवर प्लांट मध्ये काय पाहिजे? ही हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम पाहिजे. पण त्याचा उपयोग आपण कुठं करणार आहे? सो नेक्स्ट आपण जे कॉम्पोनंट आहे, हा जो सेकंड कॉम्पोनंट आहे ज्याच्यामध्ये आपण हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम इनपुट म्हणून देतो, त्याला काय देतो? इनपुट म्हणून देतो. आणि फायनली त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? आउटपुट काय मिळतं? मेकॅनिकल एनर्जी किंवा रोटेशन मिळतं. व्हॉट इज दॅट डिव्हाइस? दॅट इज ए स्टीम टर्बाईन. कोणतं डिव्हाइस आहे? तर स्टीम टर्बाईन हे डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीमची एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे रोटेशन, हा शाफ्ट काय होतो? रोटेट होत असतो. ओके, तो शाफ्ट रोटेट झाला. आपण मागच्या हायड्रोलिक पॉवर प्लांट मध्ये सुद्धा पाहिलं की जेव्हा वॉटर जेट टर्बाईनच्या ब्लेडवर स्ट्राईक होतो त्यावेळेस टर्बाईनचा शाफ्ट काय होतो? रोटेट होतो. सिमिलरली याच्यावरती काय होते? स्टीम स्ट्राईक होते आणि टर्बाईन आणि टर्बाईनचा रोटर आणि टर्बाईनचा शाफ्ट काय होतो? त्या ठिकाणी रोटेट होत असतो. आता हे स्टीम टर्बाईनचा शाफ्ट पुढे कशाला कपल्ड असतो? सो इट इज कपल्ड टू द जनरेटर which will rotate the armature of generator and which will then produce electricity. म्हणजे फायनली काय तयार होतं? इलेक्ट्रिसिटी. सो व्हॉट इज द यूज ऑफ बॉयलर? बॉयलरचा यूज काय आहे या प्लांट मध्ये? सो हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्टीम प्रोव्हाइड करणे. कोणाला, कशासाठी प्रोव्हाइड करायची ती? सो दॅट वी कॅन रोटेट स्टीम टर्बाईन. वाय वी शुड रोटेट स्टीम टर्बाईन? बिकॉज वी हॅव टू rotate the armature of generator so that we can produce an electricity. ओके, आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी ही सगळी सायकल जी आहे ती घडून आणावी लागते. आता जी काही स्टीम दिलेली आहे ही स्टीम फक्त एकतर रिसर्क्युलेट होते
किंवा इथून जे काही वॉटर शिल्लक राहतं किंवा स्टीम ही काय केली जाते, ड्रेनेज ऑफ करून दिली जाते काही प्लॅनमध्ये, किंवा काही प्लॅनमध्ये काय केलं जातं, फायनली तेच जर वॉटर यूज करायचं असेल, इथं आता काय होईल, स्टीम आल्यानंतर जेव्हा ती टर्बाईनच्या पुढे जाईल तेव्हा त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही पण काय होणार आहे, कमी होणार आहे. सो लो प्रेशर एक्झॉस्ट स्टीम फायनली आपण कशामध्ये देतो, सो स्टीम कंडेन्सर. हे पण तुम्ही मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टीम कंडेन्सर, हे फक्त एक रिवाइज म्हणून मी सांगतोय. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टीम कंडेन्सर, याच्यामध्ये बघा काय दिलेलं असतं, कोल्ड वॉटर इन होतं. आता कोल्ड वॉटर त्याला सेपरेट प्रोव्हाइड केलं जातं. हे कोल्ड वॉटर आणि ही लो प्रेशर किंवा लो टेम्परेचर स्टीम ज्यावेळेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस जी काही स्टीमची हीट आहे ही या कोल्ड वॉटरला दिली जाते. ओके, म्हणजे स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं आणि हे कोल्ड वॉटरला हीट दिल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, हॉट वॉटरमध्ये होतं. आणि फायनली कंडेन्सरच्या बाहेर काय जातं, हॉट वॉटर निघून जातं आणि जे काही स्टीम आहे ती कशामध्ये कन्व्हर्जन होते, लो प्रेशर वॉटरमध्ये कन्व्हर्जन होते. का बरं आपल्याला वॉटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं, त्याचं उत्तर पुढे आहे. कारण आपण पंपच्या साह्याने हे पुन्हा हेच वॉटर कुठं रिसर्क्युलेट करत असतो, बॉयलरला करत असतो. ओके, ही रिमेनिंग सायकल. सो हा झाला स्टीम पॉवर प्लांट आणि हा सगळ्यात मेन पॉवर प्लांट आहे. सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युटिंग आपल्या इलेक्ट्रिसिटी, इंडियामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याच्यापैकी एक मेजर पार्ट जो आहे हा स्टीम पॉवर प्लांट. जसं हायड्रोलिक पॉवर प्लांट आहे त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन कसले, स्टीम पॉवर प्लांटचं आहे. तो स्टीम पॉवर प्लांटचा जो काही हार्ट आहे तो हार्ट म्हणजे कोणता आहे, बॉयलर आहे. ओके, सो दिस इज द मेन रोल ऑफ ए बॉयलर इन द स्टीम पॉवर प्लांट. हा झाला. नेक्स्ट आहे बॉयलर. आता ऑर्डिनरी बॉयलर किंवा जो काही नॉर्मल बॉयलर आहे तो कसा असतो, एक स्केमॅटिक आहे, फक्त असाच असतो असं काही नाही. पण तुम्ही आता मागच्या याच्यात बघा दोन टाईप बघितलेले, मेन क्लासिफिकेशन तुम्ही बॉयलरचं बघितलेले. त्याच्यामध्ये एक टाईप असा होता अकॉर्डिंग टू द अरेंजमेंट ऑफ ट्यूब्स किंवा अकॉर्डिंग टू व्हॉट इज फ्लोईंग इन अ ट्यूब. ज्या काही ट्यूब असतात त्या ट्यूब मधून काय फ्लो होतंय, हॉट फ्ल्यू गॅसेस फ्लो होत आहेत का वॉटर फ्लो होतंय, सॉरी वॉटर फ्लो होतंय. ज्यावेळेस वॉटर फ्लो होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, वॉटर ट्यूब बॉयलर असं म्हणतात. सो आपण वॉटर ट्यूब बॉयलरचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. हा सिम्पली एक बॉयलर ड्रम दिसतोय तुम्हाला, स्केमॅटिक दाखवतोय फक्त मी. बॉयलर ड्रम आहे, याच्यानंतर या वॉटर ट्यूब आहे. तर या वॉटर ट्यूबचं काम काय आहे, याच्यामधून काय फ्लो होणार आहे, वॉटर फ्लो होणार आहे. कसं, आता बघा सांगतो, एक दोन मिनिटं. पहिले काय होणार आहे, आता बघा ही पूर्ण अरेंजमेंट आहे. बॉयलर झाला, वॉटर ट्यूब झाल्या आणि नंतर ही दिसते इथं चिमणी. चिमणीचं काम काय आहे, जे काही फ्ल्यू गॅसेस किंवा कंबशन प्रोडक्ट्स जाळल्यानंतरचे जे गॅसेस आहेत ते ऍटमॉस्फिअरला एक्झॉस्ट करून देणे, हे कोणाचं काम आहे, चिमणीचं काम आहे. नेक्स्ट इथं आहे कंबशन चेंबर. कंबशन चेंबर मध्ये काय करतो आपण, फ्युएल सप्लाय करतो आणि त्या फ्युएलला काय करतो, इग्नाइट करतो. सो दिस इज ए कंबशन चेंबर. आता याच्यात काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथून काय देतो, फीड वॉटर. फीड वॉटर कशामध्ये देतो, वॉटर ट्यूब्स मध्ये. फीड वॉटर कुठून येतं, तर कंडेन्सर मधून मे बी, आहे का नाही. कंडेन्सर मधून जे तयार झालेलं वॉटर आहे पंप थ्रू, ते कुठून येतं, इथं फीड वॉटर म्हणून पास होतं. आता फीड वॉटर आल्यानंतर हे जेव्हा वॉटर ट्यूब मध्ये जाईल त्याच्यानंतर हे अशा प्रकारे त्या वॉटर ट्यूब मध्ये इथं जसं दाखवलंय त्याप्रमाणे ते फ्लो होणार आहे. आता नेक्स्ट काय होतं, ज्यावेळेस आपण कंबशन चेंबर मध्ये फ्युएल इग्नाइट करतो, तर फ्युएल इग्नाइट केल्यानंतर काय प्रोड्यूस होतात, तर हॉट फ्ल्यू गॅसेस. हॉट फ्ल्यू गॅसेस म्हणजे काय, की जे काही तुम्ही फ्युएल वापरलंय, समजा कोळसा वापरलाय, कोल वापरलाय, कोल बर्न केल्यानंतर त्याच्यापासून जे काही तो धूर निघतो किंवा ते गॅसेस तयार होतात त्याच्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं. असं हाय टेम्परेचर गॅसेस म्हणजेच कोणते, हॉट फ्ल्यू गॅसेस. तर हे हॉट फ्ल्यू गॅसेस वॉटर ट्यूब वरनं पास होतात. वॉटर ट्यूबच्या वरून इथं दिसतंय तुम्हाला, हे जे आहे हे वॉटर ट्यूबच्या वरनं पास होतात आणि ते पास झाल्यामुळे काय होतं, त्यांच्यातली जी हीट आहे ती कशाला दिली जाते, वॉटरला दिली जाते. आणि वॉटरचं फायनली कन्व्हर्जन कशामध्ये होतं, स्टीम मध्ये होतं. आणि ही स्टीम आउट म्हणजे जे काही टर्बाईनसाठी किंवा कोणत्या पर्पजसाठी वापरायची आहे ती तुम्हाला फायनली इथून स्टीम मिळते.
आणि जे काही हॉट फ्ल्यू गॅसेस आहेत हे हॉट फ्ल्यू गॅसेस फायनली हे जे आहे एक्झॉस्ट गॅसेस आउट थ्रू द चिमनी. हे आहे सिंपल बॉयलरचं वर्किंग किंवा वॉटर ट्यूब बॉयलरचं वर्किंग. ओके, हा झाला नॉर्मल बॉयलर किंवा मीडियम प्रेशर किंवा लो प्रेशर बॉयलर. आता नीट लक्षात ठेवा मी याला काय म्हणतोय, इट इज ए मीडियम प्रेशर और लो प्रेशर बॉयलर विच कॅनॉट बी यूज टू रन ए लार्ज थर्मल पॉवर प्लांट और स्टीम पॉवर प्लांट. हा जो बॉयलर आहे अशा प्रकारचा हा मोठा लार्ज जो पॉवर प्लांट आहे जो 250 मेगावॅट किंवा 500 मेगावॅट किंवा 160 मेगावॅट याच्यासाठी आपल्याला वापरायचा आहे, त्याच्यासाठी आपण यूज करू शकत नाही. तर मग याच्यासाठी काय वापरतात, सो फॉर लार्ज स्टीम पॉवर प्लांट वी शुड यूज ए हाय प्रेशर बॉयलर. काय वापरावं लागतात, हाय प्रेशर बॉयलर. मग हाय प्रेशर बॉयलर मध्ये नेमकी अरेंजमेंट काय असते. ओके, नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण तेच बघणार आहे की एक्झॅक्टली हाय प्रेशर बॉयलर मध्ये काय दिलेलं असतं की ज्याला ते हाय प्रेशर बॉयलर आपण म्हणतो किंवा हाय प्रेशर म्हणजे नेमकं काय. ओके, ते सुद्धा तुमचं झालेलं आहे, जस्ट आपण पुन्हा एकदा रिवाइज करतोय. सो नेक्स्ट इज अ हाय प्रेशर बॉयलर. दिस इज अ बॉयलर ड्रम. आपण आता जसं पाहिला एक बॉयलर ड्रम आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा सायकल आहेत किंवा सिरीज आहेत, त्या फक्त केअरफुली बघा. ब्लॉक डायग्राम आहे सिंपल, पण समजली तर खूप म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. बॉयलर ड्रम आहे. बॉयलर ड्रम मधून निघणारे जे एक्झॉस्ट गॅसेस आहे याच्यामध्ये एक सिंपल फंडा यूज केलेला आहे. आता मागची जी डायग्राम आपण बघितली, परत एकदा मागच्या डायग्राम कडे जाऊ आपण. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की एक्झॉस्ट गॅसेस, हे एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर सुद्धा खूप जास्त असतं, पण आपण ते टेम्परेचर युटिलाइज करू शकत नाही. म्हणून ही जी हीट आहे एक्झॉस्ट गॅसेसची ही काय होत जाते, वेस्टेज मध्ये जाते. काय जाते, ती वेस्टेज मध्ये जाते. मग ती वेस्टेज जाऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, सो हे नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघितलं, या डायग्राम मध्ये बघणार आहे. तर बॉयलर ड्रम मधून जे हॉट फ्ल्यू गॅसेस निघतात ते पुढे हॉट फ्ल्यू गॅसेस एका डिव्हाइसला दिले जातात, त्याला काय म्हणतात, सुपर हिटर. हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, सुपर हिटर. सो सुपर हिटर मध्ये काहीतरी होतं ते आपण पण परत बघणार आहे. सो पहिले लक्षात ठेवा, हॉट फ्ल्यू गॅसेस कसे फ्लो होतात, डायरेक्टली चिमनी थ्रू बाहेर जात नाही. बॉयलर ड्रम मधून निघाल्यानंतर ते पहिले कशात जातात, सुपर हिटर मध्ये जातात. ओके, नेक्स्ट सुपर हिटर मधून ते पुढे कुठे जातात, इकॉनॉमायझर मध्ये जातात. सेकंड कशामध्ये जातात, इकॉनॉमायझर मध्ये जातात. त्याच्यानंतर बाहेर निघून परत कुठे जातात, एअर प्री हिटर मध्ये जातात. आणि या एअर प्री हिटर मधून बाहेर पडून फायनली ते कुठे जातात, ऍटमॉस्फिअरला एक्सपोज होतात. सो 1, 2 अँड 3 या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टीमुळे या बॉयलरला काय म्हणतात, हाय प्रेशर बॉयलर म्हणतात. सो व्हॉट आर दोज 3 थिंग्स, या 3 गोष्टी नेमक्या काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली सायकल आपण बघू की फीड वॉटर पंप. तर फीड वॉटर जे आपण डायरेक्टली बॉयलरला देतो, तर इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय केलंय की जे फीड वॉटर आहे हे इकॉनॉमायझर मधून दिलंय. इकॉनॉमायझर मध्ये दिल्यामुळं बघा पहिले काय असणार आहे, कोल्ड वॉटर असणार आहे, ते कोल्ड वॉटर असणार आहे. पण ते इकॉनॉमायझर मध्ये गेल्या तिथे हॉट फ्ल्यू गॅसेसचा संपर्क आला. हॉट फ्ल्यू गॅसेसच्या संपर्कामुळे जे कोल्ड वॉटर आहे ते काय बनणार आहे, हॉट वॉटर मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ओके, आता याच्यासाठी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हॉट वॉटर दिल्यामुळे असं काय होणार आहे, जर आपण हॉट वॉटर त्याला दिलं तर नेमकं काय होतं, हॉट वॉटर दिल्यामुळे तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडं एक 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे, ते तुम्हाला उकळवायचंय. आणि एक ऑलरेडी 80 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे, ते तुम्हाला उकळवायचंय. तर दोन्ही गोष्टींमध्ये हीट कशाला कमी लागणार आहे, तर ज्या वेळेस तुम्ही 80 डिग्री सेल्सिअसचं वॉटर जेव्हा तुम्ही बॉईल करणार आहे किंवा त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला हीट कमी लागणार आहे. ओके, आणि वेळ सुद्धा कमी लागणार आहे. सो आपलं एम हेच आहे की आपल्याला वेळ आणि आपली हीट काय करायची आहे, युटिलाइज करायची आहे किंवा वाचवायची. सो आपण जर फीड वॉटरच जर आपण हॉट वॉटर दिलं तर आपल्याला काय बॉयलर मध्ये हीट कमी लागेल त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होण्यासाठी. ओके, फर्स्ट कॉम्पोनंट आपण जो बघितला इकॉनॉमायझर, याचं यूज काय आहे, फीड वॉटरला हीट करणे. सेकंड जो आहे बॉयलर मधून निघणारी स्टीम,
ही कशी निघते साधारणतः? ड्राय अँड सॅच्युरेटेड स्टीम. आता माझ्या मते तुम्हाला हे कन्सेप्ट माहिती आहेत. वेट स्टीम, व्हॉट इज वेट स्टीम, व्हॉट इज ड्राय स्टीम, व्हॉट इज सुपर हिटेड स्टीम, बरोबर ना? ड्राय स्टीम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोणताही मॉइश्चर नाहीये स्टीम मध्ये, पण तो त्याच्या सॅच्युरेशन टेम्परेचर आहे त्याचं, त्या सॅच्युरेशन टेम्परेचरला ही स्टीम आहे. फॉर एक्झाम्पल 100 डिग्री सेल्सिअस. ओके, तर नॉर्मल टेम्परेचरला सॅच्युरेशन टेम्परेचर किती? नॉर्मल प्रेशरला सॅच्युरेशन टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस असतं. सो 100 डिग्री सेल्सिअसला आपण अज्युम करू की ही स्टीम असावी. ही स्टीम जेव्हा सुपर हिटर मध्ये जातो, आपण बॉयलर मधून निघाल्या हे हॉट फ्ल्यू गॅसेस कुठं पास होतात? ते सुपर हिटर मध्ये पास होतात. सो काय होईल तिथं? ही जी स्टीम आहे या स्टीमला 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हीट मिळेल आणि फायनली दॅट स्टीम इज कन्व्हर्टेड इनटू सुपर हिटेड स्टीम. कोणत्या स्टीम मध्ये कन्व्हर्जन होतं? सुपर हिटेड स्टीम. अँड फायनली इट मूव्स टू द स्टीम टर्बाईन. आपल्याला मॅक्सिमम आउटपुट द्यायचंय टर्बाईनला, तर आपल्याला जेव्हा त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, सी टेम्परेचर अँड प्रेशर आर प्रपोर्शनल टू द इच अदर. त्याच्यामुळे काय होणार आहे? जसं आपण त्याचं टेम्परेचर वाढू तसं त्या स्टीमचं प्रेशर सुद्धा वाढणार आहे. प्रेशर पण काय होणार आहे? वाढणार आहे. सो प्रेशर वाढल्यामुळं जो टर्बाईनचा रोटेट होण्याचा जो टॉर्क आहे तो टॉर्क वाढणार आहे आणि तो फायनली टॉर्क वाढल्यामुळे जनरेटरचं सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे वाढणार आहे. आलं लक्षामध्ये? सो सुपर हिटरचं फंक्शन काय आहे? टू सुपर हिट किंवा टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ए स्टीम अबव इट्स सॅच्युरेशन टेम्परेचर. बरोबर? हे कसलं फंक्शन आहे? सुपर हिटरचं फंक्शन आहे. ओके, सो नेक्स्ट सायकल ही तुम्हाला इथून दिसती बघा. ही सायकल जी आहे ती पुढची सायकल आहे. काय होतं त्याच्यामध्ये कोल्ड एअर, ऍटमॉस्फेरिक एअर घेतला जातो आणि ऍटमॉस्फेरिक एअरचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? हॉट एअर मध्ये केलं जातं. आणि हॉट एअर कुठं पास केला जातो? बॉयलर ड्रमला. आता हॉट एअर पाठवण्याचं कारण काय? तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी, की तुम्हाला शेकोटी पेटवायची. शेकोटी पेटवताना तुम्ही हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवताय आणि उन्हाळ्यामध्ये पेटवताय. दोन्ही याच्यामध्ये लवकर कधी पेटणार आहे ती? तर उन्हाळ्यामध्ये पेटणार आहे, कारण त्यावेळेस आपल्याला गरज नसते. ऑलरेडी जो एअर आहे हा वॉर्मर एअर असतो, म्हणजे ऑलरेडी तो गरम असतो. त्याच्यामुळे आपण ती पेटवायला खूप सोपं जातं. सिमिलरली इथं जे कंबशन करून घ्यायचंय, कंबशनला लागणारा जो टाइम आहे बॉयलर ड्रमला हा कमी व्हावा, लवकरात लवकर आपल्याला काय पाहिजे की आपल्याला इथं लवकरात लवकर स्टीम हायर प्रेशरला तयार झाली पाहिजे. याच्यासाठी आपण देणारा जे फीड वॉटर जे देणार आहे हे पण हॉट वॉटर देणार आहे, एअर सुद्धा हॉट एअर देणार आहे. याच्यासाठी आपण एक्स्ट्रा काही एफर्ट घेतोय का? तर नाही. का नाही घेते? आपण जे हॉट फ्ल्यू गॅसेसची हीट वेस्ट जाणार होती, वाया जाणार होती, तीच हीट आपण काय केलेली आहे? युटिलाइज केलेली आहे. पहिलं काय केलंय आपण? स्टीमचं टेम्परेचर वाढण्यासाठी यूज केली आहे. सेकंड काय केलंय? फीड वॉटरचं टेम्परेचर वाढण्यासाठी यूज केलंय इकॉनॉमायझर मध्ये. आणि तिसरं ऍटमॉस्फेरिक एअर जो आपण याला देणार आहे, कंबशनसाठी एअर तर लागतोच, तुम्हाला ते माहितीये. तर त्या एअरला कसं करणार आहे? एअर प्री हिटर थ्रू आपण देणार आहे. तर हे जे 3 कॉम्पोनंट आहे, सुपर हिटर, इकॉनॉमायझर अँड एअर प्री हिटर, दीज आर कॉल्ड ॲज ऍक्सेसरीज ऑफ द बॉयलर. या तिन्ही पण गोष्टी ज्या बॉयलर मध्ये असतात त्याच्यामुळे काय होतं? स्टीमचं प्रेशर अँड टेम्परेचर जे आहे हे 100 बार. लक्षात ठेवा. हाय प्रेशर बॉयलर आपण कशाला म्हणतो? 100 किंवा 80 बार. 80 बार किंवा 100 बार याच्यापेक्षा जी स्टीम, जो बॉयलर जास्त प्रेशरची स्टीम प्रोड्यूस करू शकेल त्या प्रेशरला आपण काय म्हणतो? हाय प्रेशर बॉयलर म्हणतो. सो बाय युझिंग दिस टाइप ऑफ अरेंजमेंट we can easily produce a steam above 80 bar or 100 bar pressure. Okay, so ही झाली मागच्या कन्सेप्ट. सो नेक्स्ट, what is high pressure boiler? What is high pressure boiler? So first point, a boiler which generate a steam at a pressure higher than 80 bar. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, 80 बार पेक्षा जो बॉयलर हायर प्रेशरने स्टीम जनरेट करू शकेल त्याला आपण हाय प्रेशर बॉयलर म्हणतो. नेक्स्ट, त्याचं ऑपरेटिंग टेम्परेचर किती असतं? साधारणतः 500 to 600 डिग्री सेल्सिअस याच्यापर्यंत त्याचं
ऑपरेटिंग टेम्परेचर असू शकतं त्याला आपण हाय प्रेशर बॉयलर म्हणतो. स्टीमचं टेम्परेचर. रेट ऑफ स्टीम डिलिव्हरी एका तासाला इथे दिलंय बघा 100 टन्स पर आवर. एका तासाला 100 टन स्टीम हा हाय प्रेशर बॉयलर तयार करू शकतो. ओके. आणि विच कॅन बी यूज फॉर ऑपरेटिंग ए लार्ज स्टीम पॉवर प्लांट. हे सगळं जेव्हा आपण कॉम्बिनेशन मध्ये मिळतं त्यावेळेस आपण त्या बॉयलरला काय म्हणतो, हाय प्रेशर बॉयलर म्हणतो. ओके. सो दिस इज अबाउट meaning of high pressure boiler. Okay, now next is a unique features of high pressure boiler. आपल्याला याच्यामध्ये क्लिअर कट सांगायचं की नेमका डिस्टिंग्विश काय बा त्याचे युनिक फीचर. तीन त्याचे युनिक फीचर म्हणजे आपण वैशिष्ट्य त्याचे नेमके वैशिष्ट्य काय. तर पहिलं वैशिष्ट्य किंवा पहिलं फीचर्स काय तर फोर्स्ड वॉटर सर्क्युलेशन मेथड. मागच्या सेमिस्टरला ज्यावेळेस तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर बघत होता त्यावेळेस अकॉर्डिंग टू मेथड ऑफ सर्क्युलेशन ऑफ बॉयलर ऑफ वॉटर देर आर 2 टाइप्स ऑफ बॉयलर. फर्स्ट वन इज ए काय म्हणतात त्याला नॅचरल सर्क्युलेशन अँड सेकंड वन इज फोर्स सर्क्युलेशन. सो या दोन मधला हा कोणता आहे, दिस सेकंड वन फोर्स सर्क्युलेशन. सो व्हॉट इज मीन बाय नॅचरल सर्क्युलेशन अँड व्हॉट डू यू मीन बाय फोर्स सर्क्युलेशन. तर नॅचरल सर्क्युलेशन साठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. जो काही तुमचा फायर ट्यूब बॉयलर आहे हा तुमचा काय असू शकतो, नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर. नॅचरल सर्क्युलेशन म्हणजे काय बघा, आता एक स्केमॅटिक दाखवतो परत मी तुम्हाला. हा तुमचा बॉयलर ड्रम आहे. आता याच्यामधून समजा याच्यामधून हॉट फ्ल्यू गॅसेस याच्यातून फ्लो होतात. आता हा कोणता आहे, दुसरा घेतलाय मी, फायर ट्यूब बॉयलर घेतलाय. तर हॉट फ्ल्यू गॅसेसला रेड लाईन दाखवलेली मी. त्याच्यामधून काय फ्लो होत आहे, गॅसेस फ्लो होतात ते. आणि जे काही वॉटर आहे ते कुठं स्टोअर आहे, या ड्रम मध्ये स्टोअर आहे. हे जे दिसतंय हे तुमचं वॉटर स्टोअर आहे. आता समजा याची लेवल इथपर्यंत आहे, या वॉटरची लेवल इथपर्यंत आहे. जसं जसं जे हॉट फ्ल्यू गॅसेस आहे याच्यात फ्लो होतील तसं तसं या वॉटरची हीट जी आहे ही हीट काय होत जाईल, वाढत जाईल. आता हीट वाढल्यामुळं हळूहळू जसं जसं त्याचं टेम्परेचर वाढत जातं तशी तशी त्याची डेन्सिटी कमी होते, म्हणजे तो हलका होतो. आणि हलका झाल्यानंतर ही जी लेवल आहे ही हळूहळू काय होत जाते, वाढत जाते. आणि स्टीम मध्ये कन्व्हर्जन झाल्यावर स्टीम जी आहे ही स्टीम सगळ्यात वरती जाते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याची लेवल हळूहळू या पॉइंट पासून कुठपर्यंत वाढली, इथपर्यंत वाढली. ही नॅचरल मुवमेंट झाली. याला म्हणतात नॅचरल सर्क्युलेशन ऑफ वॉटर. कशामुळे झाली ती, थर्मोसायफॉन इफेक्ट असं पण म्हणतात. थर्मोसायफन म्हणजे काय, जशी आपण त्याला हीट देऊ तशी त्याची लेवल हळूहळू वाढत जाते. कशामुळं, कारण की टेम्परेचर जर वाढवलं तर त्याची डेन्सिटी काय होत जाते, कमी होत जाते. आणि हायर डेन्सिटी वाला जो आहे तो बॉटमला राहतो आणि लोअर डेन्सिटी वाला कुठं जातो, वरती जातो. सो त्याची लेवल काय होते, ऑटोमॅटिकली वाढते. त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, ते नॅचरल सर्क्युलेशन आहे. आणि याच्यामध्ये काय दाखवलंय तुम्हाला, फोर्स सर्क्युलेशन. फोर्स सर्क्युलेशन साठी काय केलं जातं, पंप वापरला जातो. विथ द हेल्प ऑफ पंप आपण जे नॅचरल सर्क्युलेशन ऑफ वॉटर आहे हे कशाने करतो, पंपनी करतो. पंपनी फोर्स केला की तो ऑटोमॅटिकली काय होणार, हळूहळू ही लेवल अचीव करणार आहे. त्याला नॅचरली आपल्याला पुढे पाठवायची गरज नाही. ओके. सो व्हॉट इज द युनिक फीचर ऑफ हाय प्रेशर बॉयलर, इट युजेस फोर्स वॉटर सर्क्युलेशन मेथड. फोर्स वॉटर सर्क्युलेशन मेथड म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ पंप. ओके. नेक्स्ट इज ए नंबर ऑफ वॉटर ट्यूब्स अरेंज्ड इन ए सिरीज. आता याचा अर्थ काय, याचा अर्थ एक सिंपल दाखवतो बघा. हा तुमचा फीड वॉटरचा सप्लाय. ओके. सो काही केसमध्ये नॉर्मल वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये असाच्या असा हे केला जातो, म्हणजे इथून हा घेणार आणि एकाच ट्यूब मधून तो पास केला जातो. याच्या ऐवजी याच्यामध्ये काय केलं जातं, हाय प्रेशर बॉयलर मध्ये याला डिवाइड केलं जातं. डिवाइड कसं करतात बघा. आता ही झाली पहिली ट्यूब, त्याच्यानंतर ही झाली सेकंड ट्यूब, ही झाली तिसरी ट्यूब. अशा प्रकारे नंबर ऑफ ट्यूब्स 4, 5, 6 याच्यामध्ये जे काही वॉटर येईल ते या ट्यूब मधून फ्लो होणार, याच्यातून फ्लो होणार, याच्यातून फ्लो होणार. याच्यामुळे होतं काय, ज्या वेळेस
तुमचे हॉट फ्ल्यू गॅसेस जे ते याच्यावरती फ्लो होणार, त्याच्यात काय इफेक्ट होईल की पहिल्यांदा याच्याशी ते हीट ट्रान्सफर करतील, इथून हॉट वॉटर मिळेल किंवा स्टीम तयार होईल, याच्यातून स्टीम तयार होईल, याच्यातून स्टीम तयार होईल, अशा नंबर ऑफ ट्यूब मधून जेव्हा स्टीम तयार होईल, सो स्टीमची क्वांटिटी किंवा स्टीमचा जो रेट आहे टर्न्स पर आवर आपल्याला कशामुळे मिळतो, तर नंबर ऑफ ट्यूब्स अरेंज इन अ सिरीज. एका ट्यूबच्या ऐवजी नंबर ऑफ ट्यूब ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याचा हीट ट्रान्सफर रेट सुद्धा आपल्याला युटिलाइज करता येतो आणि रेट ऑफ हीट ट्रान्सफर सुद्धा वाढतो. ओके, सो second feature is what? Number of water tubes arranged in a series. Third one is a improved method of heating. Improved method of heating. Method of heating आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं की जो काही हॉट फ्ल्यू गॅसेस निघतात, हॉट फ्ल्यू गॅसेस पहिले सुपर हिटर मध्ये हीट करतो, नंतर इकॉनॉमायझरला आपण फीड वॉटरला हीट करतो, नंतर एअरला हीट करतो. सो दिस इज कॉल्ड एज इम्प्रूव्ड मेथड ऑफ हिटिंग बाय युझिंग डिफरंट ऍक्सेसरीज. सो हे इम्प्रूव्ड मेथड ऑफ हिटिंगमुळे बॉयलरची इफिशियन्सी सुद्धा वाढते, प्लॅन्टची इफिशियन्सी सुद्धा वाढते आणि दुसरी गोष्ट काय होतं, हीट ट्रान्सफर रेट किंवा जे काय आपण म्हणतो वेस्टेज जे आहे हीटचं ते कमीत कमी होतं. सो हे तीन जे आहे महत्वाचे फीचर्स आहे, फोर्स सर्क्युलेशन मेथड, नंबर ऑफ वॉटर ट्यूब्स अरेंज आणि इम्प्रूव्ह मेथड ऑफ हिटिंग, हे तीन युनिक फीचर ऑफ हाय प्रेशर बॉयलर आहे. नेक्स्ट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ हाय प्रेशर बॉयलर. ऍडव्हान्टेजेस ऑफ हाय प्रेशर बॉयलर आत्ताच आपण बघितलं की या तीन फीचरमुळे काय काय ऍडव्हान्टेज मिळतात आपल्याला. खूप ऍडव्हान्टेज सांगण्यासारखे, पण त्यातल्या त्यात महत्वाचे. फर्स्ट ऍडव्हान्टेज इज इन्क्रीज रेट ऑफ हीट ट्रान्सफर. कशामुळं, तर नंबर ऑफ ट्यूब्स अरेंज आपण सिरीज मध्ये केल्या की इन्क्रीज रेट ऑफ हीट ट्रान्सफर आपल्याला मिळतो. सेकंड वन इज मोर स्टीम जनरेशन रेट. वॉटरची क्वांटिटी वाढली, आपण काय करतोय त्याला पंपमुळं जी क्वांटिटी ती फास्ट आपल्याला अवेलेबल आहे वॉटरची आणि आल्या आल्या लगेच त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. सो मोर स्टीम जनरेशन रेट आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट, आता बघा याचा अर्थ काय, क्विकली मीट द हाय लोड रिक्वायरमेंट. म्हणजे आपल्याला अर्ध्या तासातच आपल्याला 110 बारची स्टीम पाहिजे, जी नॉर्मल बॉयलर मध्ये पॉसिबल नाहीये, याच्यामध्ये ती पॉसिबल आहे. क्विकली मीट द हाय लोड रिक्वायरमेंट. मी तुम्हाला सांगितलंय की जसं स्टीमचं प्रेशर जास्त, जेवढं स्टीमचं प्रेशर जास्त तेवढं टर्बाईनचं आउटपुट जास्त, आणि जेवढं टर्बाईनचं आउटपुट जास्त तेवढं जनरेटरची इलेक्ट्रिसिटी किंवा जनरेटरचं आउटपुट जास्त. सो क्विकली मीट द हाय लोड रिक्वायरमेंट इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ हाय प्रेशर बॉयलर. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. हाय प्रेशर बॉयलरने आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोड प्रोड्यूस करू शकतो किंवा जास्तीत जास्त स्टीम तयार करू शकतो किंवा त्याचं प्रेशर जास्तीत जास्त प्रेशरला जाऊ शकतो. नेक्स्ट इज अ स्केल फॉर्मेशन इज रिड्यूस ड्यू टू फोर्स सर्क्युलेशन. आता फोर्स सर्क्युलेशन याचा अर्थ काय, जे पंपने आपण सप्लाय केलेलं वॉटर हे एका जागी जास्त स्टोअर होत नाही, त्याचा सप्लाय कंटिन्यू चालू असतो. ज्यावेळेस एका जागी स्टोअर होतं वॉटर त्यावेळेस तिथं काय होतं, स्केल फॉर्मेशन होतं. पण पंपमुळं तो काय होणार आहे, सर्क्युलेशन होत राहणार आहे, त्याच्यामुळे जे स्केल फॉर्मेशन हे कमीत कमी होईल. ओके, नेक्स्ट इज इफिशियन्सी इन्क्रीज. एवढे सगळे ऍक्सेसरीज वापरल्या त्याच्यामुळे आपण हीट कमी लागली, आणि हीट हे इनपुट आहे तुम्हाला माहिती आहे. इफिशियन्सी इज व्हॉट, आउटपुट अपॉन इनपुट, हे तुम्हाला माहिती आहे. तर आउटपुट अपॉन इनपुट, इनपुट काय काय आहे त्याच्यातले, हीट हे इनपुट आहे. तर आपण हॉट एअर दिला आणि हॉट वॉटर दिलं त्याच्यामुळे आपण हीट कमी लागणार आहे, म्हणजे इनपुट कमी केलं. आणि आउटपुट जर पाहिलं तर आउटपुट आपण काय केलंय की सुपर हिटर मधून त्याला सुपर हिटेड केलं, त्याच्यामुळे आउटपुट पण वाढलं. सो आउटपुट वाढलं आणि इनपुट कमी केलं, सो ऑटोमॅटिकली युअर इफिशियन्सी विल इन्क्रीज. बॉयलरची इफिशियन्सी वाढते आणि बॉयलरची इफिशियन्सी वाढली म्हणजे प्लॅन्टची सुद्धा इफिशियन्सी वाढते. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हाय प्रेशर बॉयलर. ओके, सो तुम्हाला याच्यामध्ये आतापर्यंत या ज्या स्लाइड सांगितल्या याच्यामध्ये तुम्हाला बेसिक क्लिअर झालं असेल की व्हॉट डू यू मीन बाय हाय प्रेशर बॉयलर आणि व्हॉट आर द फीचर्स ऑफ हाय प्रेशर बॉयलर किंवा व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ युझिंग हाय प्रेशर बॉयलर. सो हा हाय प्रेशर बॉयलर मेनली जे स्टीम पॉवर प्लांट आहे त्या स्टीम पॉवर प्लांट रन करण्यासाठी यूज करतात. याच्यामध्ये आणखीन एक टाईप असतो हाय प्रेशर बॉयलर मध्ये, सुपर क्रिटिकल बॉयलर. सुपर क्रिटिकल बॉयलर, तुम्हाला मोलियर डायग्राम माहिती आहे का, मोलियर डायग्राम. ही मोलियर डायग्राम किंवा जी तुम्ही याच्यासाठी वापरतात बघा, असं या टाईपचे एक कर्व असतो. ओके, याच्यामध्ये हा जो पॉइंट असतो
या पॉइंटला काय सिग्निफिकंट आहे कोणाला सांगता येईल का? हा मी जो पॉइंट दाखवलाय, हा जो पॉइंट दाखवलाय इथं काय समजा टेम्परेचर आणि इथून एन्थॅल्पी किंवा एंट्रोपी TH डायग्राम आपण म्हणू किंवा PH डायग्राम आपण त्याला म्हणू सरळ सोपं. प्रेशर वर्सेस एन्थॅल्पी हा जो कर्व आहे याला म्हणतात मोलेर डायग्राम. तर आता हा जो पॉइंट याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? या पॉइंटला म्हणतात क्रिटिकल पॉइंट. काय म्हणतात त्याला? क्रिटिकल पॉइंट. सो क्रिटिकल पॉइंटला काय होतं, इकडून हे सगळं आहे हे सॅच्युरेटेड लिक्विड असतं आणि हे आहे सॅच्युरेटेड व्हेपर. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ लागतो या पॉइंटला तुमचं प्रेशर असेल तर. पण हे प्रेशर जर वाढलं तर त्याला वेळ कमी लागतो. इथं आलं, इथं खाली जर आलं तर इथं तुम्हाला एवढा वेळ लागणार आहे, म्हणजे एवढंही तुम्हाला हीट द्यावी लागेल तेव्हा तुमचं 100 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटरचं कन्व्हर्जन 100 डिग्री सेल्सिअस स्टीम मध्ये होईल. लक्षात घ्या, 100 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटरचं कन्व्हर्जन 100 डिग्री सेल्सिअस स्टीम मध्ये एवढी हीट दिल्यानंतर होईल इथं या प्रेशरला असेल तर. याच्या वरती जर प्रेशर गेला तर एवढा हीट लागेल, याच्या वरती प्रेशर गेला तर एवढा वेळ लागेल. पण इथं जर आला या सगळ्या वरच्या पॉइंटला एवढं प्रेशर जर असेल तर डायरेक्टली 100 डिग्री सेल्सिअस स्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? थोड्याशा हीटमध्ये सुद्धा. कशात? जर प्रेशर वाढलं याचा अर्थ कशामध्ये होईल ते? 100 डिग्री सेल्सिअस स्टीम मध्ये. म्हणजे याच्यामध्ये लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन हा एक प्रकार असतो. मागच्या वर्षी तुम्हाला झालेला आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन विच विल बी झिरो ॲट क्रिटिकल पॉइंट. सो द बॉयलर विच ऑपरेट्स ॲट क्रिटिकल प्रेशर these आर कॉल्ड ॲज सुपर क्रिटिकल बॉयलर. फक्त डेफिनेशन म्हणून लक्षात ठेवा, फार काही डीप मध्ये नाही तुम्हाला. सुपर क्रिटिकल बॉयलर म्हणजे काय? जे क्रिटिकल पॉइंट प्रेशरला स्टीम प्रोड्यूस करू शकतात त्या बॉयलरला काय म्हणतात? सुपर क्रिटिकल बॉयलर असं म्हणतात. ओके, हे झाले हाय प्रेशर बॉयलर. आता इथून पुढे तुम्हाला याच्या पुढे काय की एक एक बॉयलर आहे तुम्हाला. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही काही बॉयलर स्टडी केलेले, हाय प्रेशर बॉयलर, लेमॉन बॉयलर आणि लो एफ्लर बॉयलर ऑलरेडी तुमचे झालेले. तर ते परत आपल्याला आहे असे 6 बॉयलर आहेत ज्याचं आपल्याला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आपल्याला सिम्पली बघायचं आहे. ओके, सो विल गो टू द फर्स्ट बॉयलर. आपण एक बॉयलर घेऊ आज आणि मग वाटलंच तर स्टॉप करू. सो फर्स्ट बॉयलर डायग्राम दिसती का बघा बरं. थोडस काय झालंय, कमी झालंय. डायग्राम दिसती का? ओके, सो फर्स्ट बॉयलर इज लेमॉन्ट बॉयलर. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय, तुम्ही बॉयलर स्टडी करताना किंवा तुमच्या समोर जर डायग्राम असेल तर तुम्ही बघताना हे बघायचंय की याची स्टार्ट कुठून आहे. स्टार्ट ऑलवेज कुठून असते? जिथून फीड वॉटर येतं. ओके, फीड वॉटर कुठे हे शोधायचं. सो इथं तुम्हाला फीड वॉटर दिसलं. ओके, इथून स्टार्ट आहे फीड वॉटर. तुम्ही जसं पाहिलंय कंडेन्सर नंतर येणारं जे फीड वॉटर आहे हे इथून सुरुवात होतं. फीड वॉटर पंपनी हे वॉटर सप्लाय केलं जातं पुढे. ओके, कशा थ्रू जातं हे? इकॉनॉमायझर. मगाशीच आपण बघितलं इकॉनॉमायझर काय करतो. तर हे बघा इथून जे हॉट फ्ल्यू गॅसेस दिसतात ते हॉट फ्ल्यू गॅसेस असे जातात ते वरती. तर या हॉट फ्ल्यू गॅसेस जे वाया जाणारी जी हीट आहे ती हीट आपण युटिलाइज करतोय. कशासाठी युटिलाइज करतोय? तर हे फीड वॉटर आहे, हे फीड वॉटर हीट करण्यासाठी आपण ती हीट युटिलाइज करतोय. सो इथून आपण म्हणू शकतो की इथून कोल्ड वॉटर जे आहे हे पास होतं आणि कोल्ड वॉटर जेव्हा इकॉनॉमायझर मधून पास होतं तेव्हा हे जे वॉटर आहे तयार झालेलं हे कसं हॉट वॉटर पुढे येतं. ओके, तर हे हॉट वॉटर आपल्याला कुठं येतं दिलं जातं? इथे येतं बघा, या ड्रम मध्ये येतं. आता हा ड्रम कोणता आहे बघा, सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम दिसतोय तुम्हाला. दिसतोय का? हा सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम आहे. तर याच्यामध्ये जो वरचा पार्ट आहे हा आहे स्टीमचा. काय तो? स्टीमचा पार्ट आहे. आणि खालचा जो पार्ट आहे हा आहे वॉटर. वॉटरचं काय वेट जे आहे डेन्सिटी जास्त आहे त्याच्यामुळे वॉटर खाली स्टोअर होतं आणि स्टीमचं डेन्सिटी कमी असल्यामुळे स्टीम वरती स्टोअर राहते. आता याच्यामधून हे जे वॉटर आहे हे स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. आता स्टीम कशी येते ते आपण पुढे पाहणारच आहे त्याच्यामध्ये. पण जे काही वॉटर आहे ऑलरेडी हॉट झालेलं वॉटर आहे हे जेव्हा स्टीमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा त्याचं टेम्परेचर काय होणार आहे? आणखी वाढणार आहे. काय होणार आहे? वाढणार आहे.
आणि ते हळूहळू वेट स्टीम मध्ये, वेट स्टीम म्हणजे काय की इट इज अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड स्टीम. तर वेट स्टीम मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं इथं. आणि ही जी वेट स्टीम आहे ही पुन्हा अँड स्टोरेज ड्रम, हे जे फायनली जे वॉटर आहे हे कुठं स्टोअर होतं, सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम मध्ये येतं. याचा कॉन्टॅक्ट कशाशी येतो, या स्टीमशी येतो. आता स्टीमशी कॉन्टॅक्ट आल्यामुळं जे काही वॉटर आहे ते वॉटर ऑलरेडी हॉट वॉटर इथून इकॉनॉमायझर मधून बनवून हॉट वॉटर येतं. आणि या स्टीम मध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे ते अजून वाढतं. सो फायनली काय तयार होतं इथं, वेट स्टीम तयार होते. आणि ही वेट स्टीम जी आहे ही खाली पास होते. कुठं होते ही, बघा इथं खाली पंप दाखवलाय, वेट ड्रिव्हन सेंट्रीफ्युगल पंप फॉर वॉटर सर्क्युलेशन. आता स्टीम ड्रिव्हन सेंट्रीफ्युगल पंप, याच्यात स्टीम सुद्धा ड्रिव्हन होते. तर ही जी स्टीम आहे वेट स्टीम, मिक्सचर ऑफ वॉटर अँड स्टीम, ही कुठं जाते, या इथं हा जो तुम्हाला ड्रम दिसतोय इव्हॅपोरेटिंग सेक्शन, इव्हॅपोरेटिंग सेक्शन मध्ये जाते. आता इव्हॅपोरेटिंग सेक्शन मध्ये वेट स्टीम गेली, याचं कन्व्हर्जन इथं त्याला फ्ल्यू गॅसेसमुळे हीट मिळते. ओके, जी काही वेट स्टीम इथून येणार आहे त्याला इथून काय मिळते, हीट मिळते. आणि त्याचं कन्व्हर्जन ड्राय सॅच्युरेटेड स्टीम मध्ये होतं. कशामध्ये होतं, ड्राय सॅच्युरेटेड स्टीम मध्ये. आणि ही जी ड्राय सॅच्युरेटेड स्टीम आहे ती बघा इथून मिक्सचर ऑफ वॉटर अँड स्टीम ही कुठं जातं, फायनली या ड्रम मध्ये जातं. तुम्हाला जे म्हणलं ना इथं डॉट डॉट दिसतात हे स्टीम, ही कशामध्ये जाते, इथून जेव्हा हीट बनवून जी मिळून ही स्टीम जाते ती कुठं, फायनली या गोल्ड ड्रम मध्ये पुन्हा स्टोअर होते. ओके, म्हणजे तिथं जे वॉटर येतं ते वॉटर आणि ही स्टीमचा कॉन्टॅक्ट इथं येतो पुन्हा. तर याच्यामधून ही स्टीम इथं पास होते. कशी पास होते ती, इथं त्याला हीट मिळते. हा जो इव्हॅपोरेटिंग सेक्शन आहे या इव्हॅपोरेटिंग सेक्शनला त्याला हीट मिळते. आणि त्याच्यामधून त्याची लेवल वाढत वाढत ही इथं स्टोअर होते. ओके, या कंडिशन पर्यंत ती एकतर मिक्सचर ऑफ वॉटर अँड स्टीम असणारी किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम असणारी. पण ही फायनली स्टीम कशामधून पास केली जाते, काय दिसतंय इथं, सुपर हिटर. सुपर हिटर मध्ये पास केल्यामुळं या स्टीमचं प्रेशर आणि टेम्परेचर वाढतं. आणि ड्राय सॅच्युरेटेड किंवा वेट स्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर सुपर हिटेड स्टीम मध्ये होतं. आणि ही सुपर हिटेड स्टीम रिक्वायर्ड ऍप्लिकेशन म्हणजे टर्बाईन किंवा इंजिन जे आहे त्या रिक्वायर्ड ऍप्लिकेशनला इथून पाठवली जाते. ओके, तर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग काय सांगायचं, कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत बघा. कुठून सुरुवात करायची कॉम्पोनंट मोजायला किंवा कॉम्पोनंटचं फंक्शन सांगायला, फीड वॉटर पासून. सो पहिला कॉम्पोनंट काय आहे, बरोबर, फीड वॉटर पंप. सेकंड, फीड वॉटर पंपचं काम काय, फीड वॉटर पंपचं काम असं आहे की जे काही फीड वॉटर आहे हे पूर्ण सिस्टीम मध्ये सर्क्युलेट करणे, टू सर्क्युलेट द वॉटर थ्रू आउट द सिस्टीम. सेकंड वन इज इकॉनॉमायझर. इकॉनॉमायझरचं फंक्शन काय आहे, टू प्रीहीट द फीड वॉटर बिफोर इट एंटर्स इन टू द बॉयलर. बरोबर, प्री हीट म्हणजे काय, आधीच हीट करणे. टू हीट द फीड वॉटर किंवा हीट म्हणलं तरी चालेल, टू हीट द फीड वॉटर किंवा टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ फीड वॉटर बिफोर इट एंटर्स इन टू द बॉयलर ड्रम. त्यानंतर सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम. याच्यामध्ये काय होतं, सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम मध्ये स्टीम आणि हॉट वॉटरचा कॉन्टॅक्ट येतो आणि त्याच्यामुळे हॉट वॉटरचं टेम्परेचर आणखीन वाढतं. ओके, किंवा हे हॉट वॉटर किंवा जी वेट स्टीम आहे ती कुठं जाते, स्टीम ड्रिव्हन सेंट्रीफ्युगल पंप. सेंट्रीफ्युगल पंप काय करतो, या सेपरेटिंग अँड स्टोरेज ड्रम मधून जी काही स्टीम किंवा जे वॉटर तयार होतं हे कुठं सर्क्युलेट करतं, तिथपासून तर या इव्हॅपोरेटिंग सेक्शन पर्यंत वॉटर किंवा स्टीम जे आहे सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं, स्टीम ड्रिव्हन सेंट्रीफ्युगल पंप करतो. ओके, कुठून, सेपरेटिंग स्टोरेज ड्रम पासून ते इव्हॅपोरेटिंग सेक्शन याच्यापर्यंत ट्रॅव्हल करायचं किंवा ट्रान्सपोर्ट करायचं काम हा सेंट्रीफ्युगल पंप करतो. नेक्स्ट इज इव्हॅपोरेटिंग सेक्शन. इव्हॅपोरेटिंग नावातच त्याचं आहे की जे काही वॉटर आहे ते इव्हॅपोरेट होतं, म्हणजे फायनली वॉटरचं कन्व्हर्जन पूर्ण स्टीम मध्ये या इव्हॅपोरेटिंग सेक्शन मध्ये होतं. आता इथून पहिले जे हॉट फ्ल्यू गॅसेस याच्यामुळे जी हीट मिळणार आहे त्याच्यामुळे जी स्टीम तयार होणार आहे आणि ही स्टीम पुन्हा ही जी सेपरेटिंग ड्रम आणि स्टोरेज ड्रम याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. ओके, आणि फायनली जो काही कॉम्पोनंट आहे तुमचा हा आहे सुपर हिटर. सुपर हिटर काय करतो, जी काही स्टीम आहे त्याचं टेम्परेचर अबोव्ह सॅच्युरेशन टेम्परेचरला नेतो किंवा इन्क्रीज करतो. आणि फायनली जी
सुपरहिटेड स्टीम आहे ती ऍप्लिकेशनला पास होते. फ्ल्यू गॅसेसचा पाथ कसा आहे? कंबशन चेंबर, आता इथं खाली कंबशन चेंबर असणार आहे ते आपण अज्युम करायचंय. कंबशन चेंबर पासून कुठं जातं ते इव्हॅपोरेटिंग सेक्शनला जातं. इव्हॅपोरेटिंग सेक्शन नंतर हेच हॉट फ्ल्यू गॅसेस कुठं जातात? सुपर हिटरला जातात. सुपर हिटर मधून जे उरलेले आहेत ते कुठं जातात? इकॉनॉमायझरला जातात आणि फायनली ते चिमनी थ्रू ऍटमॉस्फिअरला एस्केप होऊन जातात. ओके, सो दीज आर द कॉम्पोनंट अँड वर्किंग ऑफ लेमॉट बॉयलर. ओके, तर आपण आज इथपर्यंत स्टॉप करू. ठीक आहे ना? इथपर्यंत आपण आज स्टॉप करू आणि उरलेलं जे आहे ते पुढच्या लेक्चरला घेऊ. काही नाही, असेच सिंपल बॉयलर आहेत, लेमॉन्ट आहे, लो एफलर बॉयलर वगैरे आहे, ते आपल्याला